खालील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा। आता या ठिकाणी सगळे भाग या ठिकाणी चौकोन काढलेले ते आपण एकत्र चौकोन मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण चौकोन आहेत 10। त्याच्यापैकी रंगवलेले आहेत 2। जर 10 पैकी 2 तर 100 पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे। मग आता मांडणी करूया। 10 पैकी 2 तर 100 पैकी किती। आता 10 पैकी 2 तर 100 पैकी काढायचे आहेत। म्हणून आता पहा करूया। 10 एके 10, 10 10 100। आता औषधा गुणाकार 10 दुने 20, 20%। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। रंगवलेला भाग 20%। 4800 चा शेकडा 7। आता या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया। 4800 चा म्हणजे गुणाकार, शेकडा 7 म्हणजे 100 पैकी 7 म्हणजे 4800 चा शेकडा 7 म्हणजे 100 पैकी 7। आपण भागाकार करूया। या शून्याला ही शून्य गेलं, या शून्याला ही शून्य गेलं, उरले किती ते आपण गुणाकाराच्या रूपात मांडूया। 48 गुणिले 7 यांचा गुणाकार करूया। 8 7 56, 6 हातची झाली 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33, 336 हे त्याचं उत्तर। 4800 चा शेकडा 7 म्हणजे 336। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। एका शाळेत शेकडा 60 मुली आहेत। जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 असेल तर त्या शाळेत मुलींची संख्या किती। आता या ठिकाणी मुलींची संख्या काढायची आहे। शाळेत शेकडा मुली किती आहेत 60 आहेत। मग 950 चा शेकडा 60 आपल्याला काढायचा आहे। मग आता आपण मांडणी करूया। 950 गुणिले 100 पैकी 60 मुली तर 950 पैकी किती। आता भागाकार करूया। या शून्याला हे शून्य गेलं, 2 6, 2 10। आता 5 ने ह्याला भागूया। 5 एके 5, 5 एके 5, 4 5 9 45, 5 0 0। आता 190 आलं। 190 गुणिले 3, 3 0 0, 3 आणि 9 गुणा 9 3 27, 7 हात चाले 2, 3 एके 3 आणि 2 5, 570 मुली असतील। मुलींची संख्या 570। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। खालील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा। आता या ठिकाणी सगळे भाग या ठिकाणी चौकोन काढलेले ते आपण एकत्र चौकोन मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण चौकोन आहेत 10। त्याच्यापैकी रंगवलेले आहेत 2। जर 10 पैकी 2 तर 100 पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे। मग आता मांडणी करूया। 10 पैकी 2 तर 100 पैकी किती। आता 10 पैकी 2 तर 100 पैकी काढायचे आहेत। म्हणून आता पहा करूया। 10 एके 10, 10 10 100। आता औषधा गुणाकार 10 दुने 20, 20%। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। रंगवलेला भाग 20%। 4800 चा शेकडा 7। आता या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया। 4800 चा म्हणजे गुणाकार, शेकडा 7 म्हणजे 100 पैकी 7 म्हणजे 4800 चा शेकडा 7 म्हणजे 100 पैकी 7। आपण भागाकार करूया। या शून्याला ही शून्य गेलं, या शून्याला ही शून्य गेलं, उरले किती ते आपण गुणाकाराच्या रूपात मांडूया। 48 गुणिले 7 यांचा गुणाकार करूया। 8 7 56, 6 हातची झाली 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33, 336 हे त्याचं उत्तर। 4800 चा शेकडा 7 म्हणजे 336। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। एका शाळेत शेकडा 60 मुली आहेत। जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 असेल तर त्या शाळेत मुलींची संख्या किती। आता या ठिकाणी मुलींची संख्या काढायची आहे। शाळेत शेकडा मुली किती आहेत 60 आहेत। मग 950 चा शेकडा 60 आपल्याला काढायचा आहे। मग आता आपण मांडणी करूया। 950 गुणिले 100 पैकी 60 मुली तर 950 पैकी किती। आता भागाकार करूया। या शून्याला हे शून्य गेलं, 2 6, 2 10। आता 5 ने ह्याला भागूया। 5 एके 5, 5 एके 5, 4 5 9 45, 5 0 0। आता 190 आलं। 190 गुणिले 3, 3 0 0, 3 आणि 9 गुणा 9 3 27, 7 हात चाले 2, 3 एके 3 आणि 2 5, 570 मुली असतील। मुलींची संख्या 570। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 400 चा शेकडा 5 म्हणजे किती। आता आपण या ठिकाणी मांडणी करूया। 400 चा म्हणजे गुणिले शेकडा 5, 100 पैकी 5। आता भागाकार करूया। या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं, मग राहिले किती 4 गुणिले 5 याचा गुणाकार 4 5 20। 400 चा 5% म्हणजे 20। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर।
एका जंगलात बाभळीची झाडे 10% आहेत. एकूण झाडे 900 असल्यास बाभळीची झाडे किती? आता या ठिकाणी आपण मांडणी करूया. एकूण झाडे किती आहेत? 900 आहेत. त्याच्यापैकी 10% झाडे कसली आहेत? बाभळीची आहेत. 100 पैकी 10 तर 900 पैकी एकूण झाडं किती राहिली बाभळीची? काढूया आपण. या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. मांडणी करूया. 9 गुणुले 10, 9 10 90. एकूण बाभळीची झाडे 90. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. एका गोठ्यात 40 म्हैशी आहेत. एकूण प्राणी 800 असल्यास म्हैशी किती? आता आपण या ठिकाणी ते उदाहरण लिहून घेऊया. गोठ्यामध्ये एकूण प्राणी किती आहेत? 800 आहेत. गोठ्यात 100 पैकी म्हैशी किती आहेत? शेकडा म्हटल्यावर 100 पैकी 40. 100 पैकी 40 मग 800चा काढूया आपण. एकूण म्हैशी काढूया. आता आपण भागाकार करूया. या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. राहिले किती? 8 गुणुले 40. गुणाकार करूया. 8 0 0 8 चौक 32 320. म्हणजे म्हैशी किती आहे? 320. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 3520 चा 15%. आता या ठिकाणी आपण उदाहरण लिहून घेऊया. 3520 चा म्हणजे गुणुले 15%. 100 पैकी 15. आता या ठिकाणी आपण भागाकार करूया. 5 त्रिका 15, 5 दुने 10, 5 0 0. आता हेच मांडणी परत करून खाली घेऊया. 3520 गुणुले 3 भागिले 20. आता भागाकार करूया. ह्या शून्याला हे शून्य गेलं. बेने 352ला भागूया. बे एके बे, बे एके बे, बे 7 14, बेसक 12. उत्तर आलं 176 गुणिले 3. यांचा गुणाकार करूया. 6 त्रिका 18, 18 8 हातचाला 1, 7 त्रिक 21 1 22 2 हातचाले 2, 3 एके 3 3 2 5 528. 3520 चा 15% म्हणजे 528. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर.